दिघी पुणे महामार्गावर माणगाव निजामपूर रोडलगत खर्डी बुद्रुक हद्दीत रस्त्याच्या कडेला डोंगर खोदून प्रचंड प्रमाणात माती उत्खनन झालं। माती उत्खननाच्या बाजूलाच लागून दिघी पुणे महामार्ग जातो। ज्या ठिकाणी माती उत्खनन झाली त्या ठिकाणचा रस्ता हा वळणाचा आहे। उत्खननामुळे माती रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे। रस्ता वळणाचा असल्यामुळे जर ही माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर आली तर खूप मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक तथा निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सर्वस्वी जबाबदार याला सरकार आहे, रेवणी खातं जबाबदार आहे। कारण सातत्याने त्या ठिकाणी तुम्ही सांगता हा दिघी पुणा रस्ता आहे। शुक्रवार शनिवार रविवार पुण्यातून आम्हाला जवळपास 2000 गाड्या आमच्या रस्त्याने जातात। आम्ही शुक्रवार शनिवार आणि रविवार या रस्त्याने जाती नाही। बाजारात माणगावला प्रवासी करत नाही, कारण बाजारात काही एखादी वस्तू खरेदी करायची असते तर माणगावपर्यंत आम्ही पोचू शकत नाही। अशा परिस्थितीत ह्या भरावापासून बरंच काही नुकसान होणार आहे, कारण ती माती रस्त्यावर येणार आहे। पुणेवाल्यांना एकतर दारू पिऊन ड्रायव्हिंग करतात आणि मग ॲक्सिडेंट होतात आणि त्या ठिकाणी बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत। माझं म्हणणं अधिकारी लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तर हे अधिकारी लोक तिकडे लक्ष देत नाही। एखाद्या गरिबाने काय केलं तर तिथं ताबडतोब धावतात हे अधिकारी, आणि म्हणून याच्या मागं काहीतरी मोठा गोड बंगाल आहे। आम्हा पैसे अधिकारी घेत आहे आणि ही कामं चाललेली आहे। कुठेतरी पत्रकारांनी याला वाचा फोडली पाहिजे, कारण पत्रकारच आता वाचा फोडू शकतो, कुठलाही पुढारी किंवा कुठला अधिकारी याच्यात काही करी असं मला वाटत नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।